माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत। त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत। त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत। कलम 418 CRPC अन्वये मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे। सर, आपण प्रक्रिया काय असेल? कोर्टाने या ठिकाणी स्पष्ट म्हटलं की कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, मग तो कोणीही असो। असं आहे की कोकाटे साहेबांच्या माझे वकील मित्रांनी नमूद केलं की हे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे न्यायालयाने याचा विचार करावा। तर न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत, मग तो सामान्य नागरिक असो, मंत्री असो अथवा कोणत्याही व्यवसायामधला नागरिक असो। तर एक अतिशय चांगला संदेश समाजाला आज दिला गेलेला आहे। या सर्व कामामध्ये अतिशय जो लढा दिला आहे तो दिघोळे साहेबांच्या कन्या ॲडव्होकेट अंजली दिघोळे यांच्या बघा, आता न्यायालयापुढे असं म्हणण्यात आलं की कोकाटे साहेब रुग्णालयात दाखल आहेत, परंतु हे सबमिशन करताना कोणताही कागदोपत्री पुरावा देण्यात आला नाही। आणि त्याच वेळेस न्यायालयाच्या निर्देशनास पब्लिक प्रॉसिक्युटर यांनी लक्षात आणून दिलं की कॅबिनेट मीटिंग झालेली आहे, त्यात कोकाटे साहेब होते, नगरपालिकांच्या रॅलीमध्ये होते आणि आता मंत्रालयात आहेत, मुंबईत आहेत, त्यामुळे तब्येत खराब असण्याची जी लंगडी सबब आहे ती न्यायालयाने अमान्य केलेली आहे आणि शेवटी कायद्याची प्रक्रिया पार पडलेली आहे। पुढची प्रक्रिया काय असेल? पुढची प्रक्रिया अटक आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनने अटक करणे आणि कारागृहात रवानगी करणे ही कायद्याची प्रक्रिया आहे। हो, आता लोकप्रतिनिधी कायद्या अन्वये 2 वर्षांची शिक्षा जर झाली असेल तर त्वरित आमदारकी रद्द होते। त्यानुसार आमदारकी रद्द होणे आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देणे हे क्रमप्राप्त आहे। आता मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे लॉ अँड ज्युडिशरी आहे, मुख्यमंत्री महोदय न्यायप्रिय आहेत, तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने मी आवाहन करतो, नम्र आवाहन करतो की आता तरी कमीत कमी आता तरी अतिशय महत्त्वाची अशी बातमी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आजचा हा निकाल आलेला आहे, या निकालानंतरची आपली काय भावना आहे? माझी अशी शुद्ध भावना आहे की सत्यमेव जयते। माझा हा लढा कोकाटेंच्या विरोधात नाही, आमचं वैयक्तिक वैर नाही, परंतु ही तत्वांची लढाई होती, कायद्याची लढाई होती आणि एक विधिज्ञ म्हणून मला अभिमान वाटतो की खरोखर न्याय जिवंत आहे आणि कायद्याची लढाई कायद्यानुसार लढली असता न्याय मिळतो। कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की त्वरित अटक करण्यात यावी। त्वरितचा अर्थ त्वरित। आरोप असे ठेवण्यात आलेले आहेत की मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका या आर्थिक दुर्बल गटातील त्यांनी घेतल्या, जेव्हा की ते आर्थिक दुर्बल गटात नव्हते, त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा हा सिद्ध झालेला आहे आणि तो सिद्ध झालेला असल्यामुळे त्यात शिक्षा झालेली आहे आणि शिक्षा झालेली असल्यामुळे अटक क्रमप्राप्त आहे आणि शिक्षा कन्फर्म झालेली असल्यामुळे आमदारकी रद्द होणे आणि अटक होणे या आता कायद्याच्या फक्त औपचारिक बाबी शिल्लक आहेत। आता याच्यात कोणतीही म्हणजे होईल अथवा न होणार अशी अनिश्चितता बाकी राहिलेली नाही। मी काही तासांपूर्वीच आपल्याला आश्वासित केलं होतं की काही तासांचाच हा प्रश्न आहे आणि त्यानुसार हे संपलेलं आहे। यात मी दिघोळे साहेबांच्या कन्या अंजली यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खऱ्या अर्थाने एवढ्या वर्षांचं हे दिलं। या सगळ्या दरम्यान निकाल लागलेला आहे, माझी प्रतिक्रिया हीच आहे की खरंच न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी आता दूर झालेली आहे। अनेक दिवसांपासून तुम्ही या सगळ्या केली होती, काय वाटतंय तुम्हाला? एकूणच त्यांनी सुरुवात केली, मी माझ्या वडिलांनी सुरू केलेली ही प्रक्रिया पूर्णत्वास नेऊ शकले आणि न्यायाच्या निवाड्यापर्यंत मी पोहोचू शकले, ही याबद्दल मला खूप समाधान आहे। इतके वर्षाची लढाई होती, आता निकाल लागलेला आहे।
काय म्हणजे आपली काय प्रतिक्रिया? यावेळी जर खरंच स्वतः दिघोळे साहेब असते तर त्यांना खूपच समाधान झालं असतं. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. हा राजकीय आरोप आहे असं कोकणकडनं याआधी सांगण्यात आलेलं होतं की माझे त्यांचे राजकीय वैर होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर शिक्षा झालेल्या असल्या आरोप असं म्हणू शकत नाही. पूर्ण 30 वर्षांच्या लढाईनंतर हा निर्णय आलेला आहे, तर याला कुठल्याही परिस्थितीत राजकीय आरोप कसं म्हणू शकता तुम्ही? ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ही शिक्षा झालेली आहे. कोकाटेंच्या बंधूंसंदर्भात काय निर्णय झालाय का? दोघांच्याही विरोधात शिक्षेचा निर्णय झालेला आहे. कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघेही कन्व्हिक्टेड आहेत. अटक वॉरंट दोघांच्या विरोधात झालंय का? दोघांनाही. मॅडम, दिघोळे साहेबांचे प्रकरण समोर आणलं होतं, कोणत्या साली आणलं होतं समोर, काय तक्रार केली होती दिघोळे साहेबांनी? आणि का आर्थिक दुर्बल घटकात नस क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना हे प्रकरण सांग- जी ULC कडे तक्रार केलेली होती 96 साली, त्या अनुषंगाने हा खटला चालला. या सर्व याच्यात माझे जे या पूर्ण कायद्याच्या लढाईमध्ये ज्यांनी मदत केली आहे ते विधिज्ञ ॲडव्होकेट. या सर्व लढाईमध्ये आम्ही फक्त युक्तिवाद करण्यासाठी पुढे होतो, परंतु जी पूर्ण आमची टीम होती त्याच्यात ॲडव्होकेट प्रसाद नागवंशी, नंतर ज्येष्ठ विधिज्ञ अशोकजी आव्हाड यांच्या सर्वांचं